तुम्ही विचारही करू शकणार नाही। फक्त एका मसाल्याने तुमचे देखील केस खूप जास्त झपाट्याने वाढू शकतात। हो, मी कुठल्याही महागड्या ट्रीटमेंटची किंवा महागड्या प्रोडक्टची गोष्ट अजिबात सांगत नाहीये। ही गोष्ट आहे अशा एका मसाल्याची जी तुमच्या स्वयंपाकघरात अवेलेबल आहे, पण त्याचा परिणाम पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल। माझे केस सुद्धा याच ट्रिकमुळे खूप जास्त लांब, दाट आणि शायनी झालेले आहेत आणि माझ्या केसांची ग्रोथ झपाट्याने झालेली आहे। कारण 2 वर्षांपूर्वी मीही त्याच लोकांमध्ये होते ज्यांचे केस खूप जास्त गळत होते। हेअरफॉल इतकं वाढलं होतं की घाबरायला होत होतं आणि काही भागात तर टक्कल देखील दिसायला लागलं होतं। आणि त्याच वेळी माझ्या आजीनं मला हा देसी नुस्खा सांगितला, जो की ती स्वतः अनेक वर्षांपासून वापरत होती। त्यामुळे तिचे केस आजही खूप जास्त दाट आणि लांब आहेत। लोक आजही आजीला विचारतात, आजी तुम्ही केसांना काय लावता? आणि त्याचं उत्तर फक्त एकच आहे, स्वयंपाकघरात मिळणारा मसाला, आणि तो म्हणजे लवंग। हो, तीच लवंग जी आपण मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरतो। मी फक्त 2 ते 3 आठवडे ना लवंगांचा वापर केला आणि माझे केस जवळजवळ 5 ते 6 इंचांनी वाढले। हो, हा विनोद अजिबातच नाहीये। तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल, पण ही रेमेडी जर तुम्ही एकदा वापरली ना तर तुम्हाला देखील नक्कीच खरं वाटेल। तुमचे देखील केस इतक्या झपाट्याने वाढतील, लांब होतील आणि सोबतच दाट देखील होतील। सोबतच त्याच्यामध्ये सिल्कीनेस देखील येईल। अगदी जर टक्कल वगैरे पडलेले असेल ना तर त्या जागी देखील नवीन केस उगवायला लागतील। ही जी रेमेडी आहे ना ती एकदम ट्रस्टेड, टेस्टेड आणि पॉवरफुल असं देसी सोल्युशन आहे। आता काय करायचं, एक वाटी घ्या आणि त्याच्यामध्ये लवंगा टाका। आता तुम्ही विचार करत असाल की एवढ्या साऱ्या लवंगा कशासाठी घेतलेत? कारण आपण या लवंगा रेमेडी तयार केल्यानंतर पुन्हा वापरू शकतो। लवंगाचे बरेच सारे फायदे आहेत आणि त्यामधीलच एक फायदा आपल्या केसांसाठी आहे। कारण लवंगांमध्ये युजेनॉल नावाचा एक घटक असतो, जो आपल्या स्कॅल्प मधील रक्तप्रवाह वाढवतो आणि हेअर फॉलिकल्सना ऍक्टिव्ह करण्यासाठी मदत करतो। सोबतच आपल्याला जर डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल किंवा इन्फेक्शन वगैरे असेल ना तर ते कमी करण्यासाठी देखील लवंगा मदत करतात आणि आपल्या केसांना डीपली पोषण देखील देतात। त्यामुळेच आपले केस पटकन वाढतात, सिल्की आणि शायनी होतात। सोबतच जर केसांमध्ये फ्रिझीनेस असेल तो देखील निघून जाण्यासाठी आपल्याला हेल्प होते। चला तर बघूयात आता काय करायचं। एक भांडे घ्या, त्याच्यामध्ये फिल्टर केलेलं पाणी टाका। जर फिल्टर वॉटर नसेल तर साधं पाणी घेतलं तरीही चालेल। आता आपण लवंगांचं सिरम बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला या पाण्यामध्ये लवंगा टाकून घ्यायच्या आहेत। आता लवंगा टाकल्याच्या नंतर पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि एकदम मीडियम आचेवरती आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे। आता उकळून घेत असताना आपल्याला ज्या लवंगा आहेत ना त्या त्याच्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा पण आपल्या पाण्याला उकळी यायला चालू होईल ना तेव्हा जी आपली गॅसची फ्लेम आहे ना ती हाय करा आणि 10 ते 15 मिनिटं ना व्यवस्थित असं हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचंय। आता 10 ते 15 मिनिटं उकळल्याच्या नंतर ना आपल्याला जो सिरमचा रंग आहे ना तो हळूहळू चेंज झालेला दिसेल। जेवढा रंग आपल्याला डार्क झालेला दिसेल ना तेवढं समजायचं की लवंगाचा अर्क ना त्याच्यामध्ये उतरत चाललेला आहे। बघा, हे जे सिरम आपण तयार करणार आहे ना ते केसांच्या ग्रोथसाठी ना एक रामबाण उपाय आहे। इथं आपलं पाणी व्यवस्थित असं उकळून तयार झालेलं आहे। त्यानंतर बघा, हे पाणी आपल्याला ना रूम टेम्परेचरवरती ना थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा पण हे पाणी थंड होईल ना त्याचा रंग बघा किती एकदम पिवळा आलेला आहे, जो की खूप जास्त इफेक्टिव्ह आहे। आणि थंड झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे पाणी ना एखाद्या कॉटनच्या साह्याने किंवा गाळणीच्या साह्याने ना गाळून घ्यायचंय। आता जेव्हा आपण हे पाणी गाळून घेऊ ना तेव्हा आपली 50% जे सिरमची रेमेडी आहे ना ती इथं रेडी झालेली आहे। आता या रेडी झालेल्या सिरममध्ये आपल्याला काय करायचंय बघा, लिंबाचा रस ऍड करायचा आहे। पण त्या अगोदर ना आपले ज्या काही लवंगा उरलेल्या आहेत ना ते फेकून वगैरे अजिबात द्यायच्या नाहीयेत। त्या तशाच सावलीमध्ये आपल्याला सुकवून घ्यायच्या आणि नंतर यूज करायच्या। आता याच्यामध्ये ना आपल्याला एक लिंबाचा बारीक स्लाइस घ्यायचा आणि त्याचा पूर्ण रस ना या सिरम मध्ये घालून घ्यायचा। जे लिंबू आहे ना ते आपल्या केसांमधील डॅन्ड्रफ कमी करतं आणि सोबतच स्कॅल्प मध्ये घाण वगैरे असेल ना ते काढून टाकण्यासाठी देखील मदत करतं। त्यानंतर आपल्याला 2 ते 3 थेंब नारळाचे तेल घ्यायचं आहे किंवा मोहरीचं तेल घेतलं ते देखील चालेल आणि तेही नसेल तर तुम्ही जे कोणतं तेल दररोज वापरत असाल ना ते घेतलं तरीही चालेल। यामुळे काय होतं, केस मऊ होतात, दाट होतात आणि चमकदार देखील होण्यासाठी आपल्याला मदत होते। बघा, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा आपण याच्यामध्ये लिंबू टाकतो ना त्यावेळेस आपल्या सिरमचा रंग हा पूर्णपणे चेंज होतो, पण याच्यामधील जे काही गुणधर्म असतात ना ते तसेच राहतात, ते अजिबात चेंज वगैरे काही होत नाहीत। आणि आपलं सिरम आता इथं रेडी झालेलं आहे, ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्ही इथं बघू शकता माझ्याकडे थोडंसं सिरम शिल्लक राहिलेलं होतं तर त्याचा कलर
आणि आपलं जे काही सिरम रेडी झालंय ना त्याचा कलर एकदम चेंज झालाय। इथं आपलं सिरम बनवून पूर्णपणे आता रेडी झालेलं आहे। तर हे सिरम ना तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये स्टोअर करू शकता किंवा अशा प्रकारच्या स्प्रे बॉटलमध्ये ठेवू शकता, जेणेकरून ना तुम्हाला ते अप्लाय करण्यासाठी अगदी सोपं जाईल। आणि जे हे सिरम आहे ना ते एकदम नॉनस्टिकी आहे, त्यामुळे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही। काय करायचं, एकदा व्यवस्थित असं केसांच्या मुळाशी हे सिरम लावून द्यायचं आणि ते रात्रभरासाठी ना तसंच ठेवून द्यायचं। फक्त एकच काळजी घ्यायची की सिरम लावल्यानंतर ना व्यवस्थित अशी मालिश करायची आणि केस ना घट्ट बांधून झोपायचं, म्हणजे मोकळे वगैरे अजिबात सोडायचे नाहीत। आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरला ना तरीही चालेल आणि रिझल्ट खूप जास्त छान भेटतील। केस स्मूथ, शायनी आणि सिल्की देखील होतील, सोबतच दाट होतील। आणि या ज्या लवंगा आहेत ना त्या 3 ते 4 वेळा तुम्ही नंतर वापरू शकता। आणि बघा, हे सिरम नक्की वापरून बघा, तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा।